मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून जवळजवळ सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे। आता या घटनेविरोधात लातूर जिल्ह्यातील रेणापुरातही आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। या तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक या आक्रोश मोर्चात सहभागी झालेत। रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असं या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। दरम्यान विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलाय। अशातच संतोष देशमुख यांची कन्या हिनेही या मोर्चामध्ये आपला सहभाग घेतलाय। रेणापूरच्या तहसीलदारांना निवेदन दिले की माझ्या वडिलांच्या हत्येच्या घटनेत जे लोक आहेत त्या सर्व दोषींना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। वैभव देशमुख यांनी यावेळी भावनिक झाले असून न्याय मिळेपर्यंत हा लढा लढत राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। या मोर्चाच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आले। यात मुख्यत्वे 7 मागण्या करण्यात आल्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं ठोस पावलं उचलली नाही तर 1 जानेवारीला रेणापूर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। तसंच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मुंडे बहीण भावांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली। जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा इत्यादी मागण्यांसह लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात। रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक आक्रोश मोर्चात सहभागी झालेत। संतोष देशमुख यांच्या परिवारातील सदस्यही या मोर्चात सहभागी झालेत। रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असं या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। विविध सामाजिक संघटनांनी यामध्ये आपला सहभागही घेतलाय। दुसरीकडे संतोष देशमुख हत्येचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून हत्या प्रकरणातील आरोपींची सीआयडीकडून चौकशीला सुरुवात झाली। विष्णू चाटे यांची सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून चौकशी करण्यात येते। सलग दुसऱ्या दिवशी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये तळ ठोकून आहेत। बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत सर सीआयडी हे ॲक्शन मोडवर काम करत असताना पाहायला मिळत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीची बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी संपल्यावर विष्णू चाटेला बाहेर घेऊन जात असल्याचं समोर आलं। डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप, कच करणं, जळवात, ॲलर्जी, सोरायसिस, त्वचा कोरडी पडणं, त्वचेवरील पुरळ, नागिन, तर सौंदर्य समस्या, पांढरे डाग, काळे डाग, मुरूम, चेहऱ्यावरील वांग, डोळ्याखालील काळे वलय, सुरकुत्या, केस समस्या, टक्कल पडणं, केस गळणं, कोंडा होणं, चाई, चामखीळ, तीळ, मस इत्यादींवर उपचार। आधुनिक उपचार, केमिलक पिलिंग, पीआरपी, डर्मा रोलर, थ्रेड लिप, एक्सिमर लेझर, आरएफ, बोटेक्स। तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एसटी स्टँड समोर, सोमरायनगर, मोहोळ, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9226838261।